माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे. अख्खा रात्र ओरडत असतो, जागते रहो, आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय. त्याचा असा समज झालाय. हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय. तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक. मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत. आपल्या आराध्य दैवतांची विडंबना करते कोणी, उठते राजकीय पक्षाच्या नेत्यांची विडंबना करते कोणी, उठते सगळ्या ज्यातल्या ज्यांचं मानाचं स्थान आहे अशा लोकांची विडंबना करते. हा अधिकार दिला कोणी त्यांना? या अधिकाराच्या बाबतीमध्ये सोयीचं राजकारण बघू नका. न्याय हा सगळ्यांना आहे, कारण घटनेचा मूळ जो पाया आहे हा समानतेचा आहे. हा समानतेचा पाया आहे. तुम्हाला आणि मला समान अधिकार आहे. धर्माच्या सगळ्या लोकांना समान अधिकार आहे. मी काय खायचं, मी कसं वागायचं, मी कसं राहायचं, हा अधिकार माझा आहे. जोपर्यंत त्याचा त्रास दुसऱ्याला होत नाही तोपर्यंत तो अधिकार माझा आहे. मी काय खायचं, हल्ली काय झालंय, मी मांसाहार खायचा नाही आणि मी जर मांसाहारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही. दिला कोणी अधिकार? हा घटनेने दिला. आणि मग अशा लोकांवरती कारवाई होणार नाही तर काय होणार? अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी काय खायचं हा अधिकार कोणाचा आहे? माझा आहे ना. माझ्या अधिकारावरती गदा आणणारा कोण आहे? एक समाज उठतो आणि सांगतो की मांसाहारी लोकांना या सोसायटीमध्ये राहायला देणार नाही का, तर ते मांसाहारी आहेत म्हणून. हा अधिकार दिला कोण? मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत. हा कायदा कोणी आणला? त्याच्यामुळे मटण कुठलं खायचं हे काय चाललंय सभागृहात? ज्या घटनेच्या आधारावरती, ज्या घटनेने मला अधिकार दिलाय, ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय, खाण्याचा अधिकार दिलाय, मंत्री उठतायत आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं नाही तर खायचं नाही. म्हणजे तुम्ही काय करताय? दोन धर्मामध्ये तुम्ही तेढ करताय, दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय. ज्या काय आता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे, जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते. आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. हिंदू असल्याचा मला बिलकुल दुःख नाही, अभिमान आहोत. परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक. बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील, मग ते हिंदू असो नाही तर मुस्लिम असोत, जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील, या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील, मग तो कोणी असो, तो आपल्या देशाचा शत्रू आहे. दुर्दैवाने त्यावेळेला जे काय बॉम्ब झाले, ज्या काय गोष्टी झाल्या, याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती. आज काय झालंय? माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे. अख्खा रात्र ओरडत असतो, जागते रहो, आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय. त्याचा असा समज झालाय. हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय. अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची. परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही, स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जाती जाती तेढ वाढवणं, ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत, ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा. जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जातंय. वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली. मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही, कारण तसं जर गेलो तर मला 2 दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो. परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत, त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून, ना सत्ताधाऱ्यांना आहे. हा कोणालाच अधिकार नाहीये. हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून मग मला राहायचं कसं, मला बोलायचं काय, मला खायचं काय, याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही. हा माझा
जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही. याचबरोबर आपलं राज्य संघराज्य आहे, आपला देश संघराज्याच्या पद्धतीने चाललाय. केंद्र सरकार, युनियन टेरिटरी अशा वेगवेगळ्या भागामध्ये याची सगळी रचना केली गेलेली आहे. संघाचे अधिकार केंद्राचे अधिकार केंद्राकडे आहेत, राज्याचे अधिकार राज्याकडे आहेत, युनियन टेरिटरीचे अधिकार युनियन टेरिटरीकडे आहेत. परंतु सगळ्या एकमेकाच्या अधिकारावरती अतिक्रमण करण्याचे काम चाललंय. मला जी काही माहिती आहे किंवा जी माझ्या वाचनामध्ये आहे, युद्धजन्य परिस्थिती, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक संकट अशामध्ये केंद्राचे अधिकार असतात. युद्ध याच्यामध्ये केंद्राचे अधिकार असतात. बाकी सगळे अधिकार हे राज्यांकडे असतात. परंतु आणि राज्यांना मदत करणं, राज्यांचा निधीचा समानता राखणं, राज्यांना उत्कर्ष राज्यांचा होण्यासाठी त्यांना जी काही मदत लागणं ती देणं, परराष्ट्र धोरण आखणं, ह्या गोष्टी केंद्राच्या अखत्यारीत येतात. परंतु सध्या चाललंय काय, प्रत्येक राज्यामध्ये जिकडे तुमचं सरकार आहे त्याच राज्यांना फक्त मदत मिळते, बाकीच्या राज्यांना मदत मिळत नाहीये. बाकीची राज्य भिकेचा कटोरा घेऊन केंद्र सरकारच्या समोर उभे आहेत. हा सगळीकडे तुमचंच आहे म्हणून भिकेचा कटोरा घेऊन उभं राहायचंय. हा मणिपूरमध्ये पण आहे. तर अशा पद्धतीने केंद्राचा जो काय राज्य सरकारवरती हस्तक्षेप आहे, हा हस्तक्षेप या घटनेच्या माध्यमातून कुठेही लिहिले गेलेलं नाहीये की केंद्राने राज्यामध्ये ढवळाढवळ करायची, केंद्राने राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करायचा. हात घ्यायचा, निधीचं समान वाटप हा या घटनेमध्ये दिलेला माझा अधिकार आहे. आता निधीचं समान वाटप केंद्र आणि राज्यामध्ये तर तफावत आहेच, तिकडे तो दुजाभाव आहेच, पण तो दुजाभाव राज्यामध्ये पण आहे. हा दुजाभाव निधीचं वाटप करताना ज्या पद्धतीने दुजाभाव केला जातोय, माझ्याकडे आज माझा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार नाही, या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अगोदर 100 ते 200 कोटी रुपये पर्यंत पैसे दिले गेले. 100 ते 200 कोटी रुपये आपल्याला हवे असतील तर मी आपल्याला वर्क ऑर्डर आणून देतो. एखाद्या मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबई सारखा, मी आता मुंबईचं बोलतो, 100 कोटी जिथे प्रत्येक वर्षी मला 13 ते 14 कोटी रुपये मिळतात, ज्या 15 कोटीमध्ये माझा मतदारसंघाचं सगळी कामं होतात, त्या मतदारसंघामध्ये 100 कोटीच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या. मग त्या नगरविकास खात्यामध्ये दिल्या गेल्या, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या, डीपीडीसी मधून दिल्या गेल्या. आता हे 100 ते 150 कोटी रुपये कोणाचे आहेत? हे करदात्याचे आहेत, हे माझे आहेत. मग मी ज्या वॉर्डामध्ये त्यांचा आमदार नाही, त्या वॉर्डात राहतो, त्या वॉर्डात जर माझा निधी आला नाही, त्या वॉर्डात माझं कामं झाली नाही, त्या वॉर्डातले माझे रस्ते झाले नाही, त्या वॉर्डातल्या माझ्या नागरिक सुविधा झाल्या नाहीत, त्या वॉर्डातला मला विकास कामाचा जो अपेक्षित आहे, ज्याचा अधिकार मला या पुस्तकाने दिलेला आहे, त्या वॉर्डामध्ये जर निधीचं असमान वाटप होत असेल, त्याला जबाबदार कोण? हा अधिकार दिलाय तुम्हाला राज्यघटनेने. आता जिथे नगरसेवक नाहीयेत, मुंबई महानगरपालिका आता अस्तित्वात नाहीये, सगळ्या जिल्हा परिषदा अस्तित्वात नाहीयेत, तिकडे नगरसेवक जे माजी असतील त्यांना फोडण्यासाठी 2-2, 5-5, 10-10, 12-12, 15-15 कोटीचे नगरसेवकांचे निधी दिले जातात. माझा काय दोष आहे की मी त्या वॉर्डात राहतो ज्या वॉर्डामध्ये माझा नगरसेवक नाहीये, त्या राजकीय पक्षाचा नगरसेवक नाही, त्या वॉर्डाला एका वॉर्डाला पैसे मिळतात, एका वॉर्डाला पैसे मिळत नाही. ही असमानता, निधीचं असमान वाटप ही या घटनेमध्ये अभिप्रेत आहे. आज 75व्या वर्षानंतर या घटनेची जी काय पायबल्ली होते, घटना पायदळी तुडवली जाते, जो भेदभाव केला जातोय, या भेदभावासाठी बाबासाहेबांनी ही घटना लिहिली नाही. बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती सगळ्यांना समान वागणूक, सगळ्यांना समान न्याय, याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली. आणि आज तुम्ही आमच्या पकडून एक वॉर्डाचा कार्यकर्ता तो देखील निधी घेऊन येतो,
एका विशिष्ट पक्षाचा की माझ्याकडे निधी आहे, आणि जो लोकप्रतिनिधी होऊन गेलाय, जो लोकप्रतिनिधी आहे, तो त्याच्या तोंडाकडे बघत बसतोय की तुला निधी मिळतोय, मला निधी मिळत नाही. ही असमानता नाहीये. या असमानतेसाठी बाबासाहेबांनी लिहिली होती घटना, आणि म्हणून ही असमानता दूर करण्याचं काम हे राज्याच्या प्रमुखाचं आहे. त्यांनी ही असमानता होऊ दिली नाही पाहिजे. हे राज्यपालांचं काम आहे, हे राष्ट्रपतींचं काम आहे, कारण ते या संघराज्याची जी काही यंत्रणा आहे याच्यातले प्रमुख घटक आहेत. आणि म्हणून राज्य सरकार आमच्यावरती अन्याय करते असं म्हणून आम्ही जातो राज्यपालांकडे. राज्यपालांकडे गेल्यावरती राज्यपालांना बेबीच्या देठापासून ओरडून सांगतोय असा अन्याय होतोय, तसा अन्याय होतोय. राज्यपाल म्हणतात ओके, आय विल कन्सिडर दिस मॅटर. आजपर्यंत कमीत कमी माझ्या 20 वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये जवळजवळ एक 70-80 वेळा मी राज्यपालांकडे गेलो असेल. आजपर्यंत ते कन्सिडरेशन कधीच मला दिसलेलं नाही. पहिल्यांदा राज्यपालांवरती कोर्टाने ताशेरे ओढलेत. राज्यपाल हे पद असं आहे, घटनात्मक पद आहे, ज्या पदाची गरिमा आहे, ज्या पदाचा दर्जा आहे, त्या पदाच्या दर्जावरती कोर्ट ताशेरे ओढतं. याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली होती की घटनात्मक पदावर बसून तुम्ही एका राजकीय पक्षाचं काम करताय. याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना दिली आहे. त्यांनी जी पदं लिहिलेली आहे त्याच्यामध्ये घटनात्मक पद काय, घटनात्मक पदांचा दर्जा काय, घटनात्मक पदांनी काय काम करायला पाहिजे, या सगळ्या घटनात्मक पदांच्या कामाचा दर्जा मागच्या काही कालावधीमध्ये राज्यपालांच्या हस्ते तुडवला गेला. आणि म्हणून राज्यपालांवरती, मग ते राज्यपाल नियुक्त आमदारांची केस असू देत, राज्यपालांनी सरकार स्थापनेच्या वेळेला घेतलेली भूमिका असू देत, या दोन्ही गोष्टींमध्ये राज्यपालांवरती ताशेरे आले. राज्यपालांवरती ताशेरे येणं हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या अभिमानाला शोभणारी गोष्ट नाहीये. आणि म्हणून राज्यपालांचं काम, ज्यांच्याकडे आम्ही जातो, या राज्याचे प्रमुख म्हणून ते असतात. ज्या वेळेला सरकार बॅलन्स नसतं, सरकार काहीतरी अन्याय करतं असं दिसतं, तेव्हा राज्यपालांनी हस्तक्षेप करायचा असतो. आणि ही जी काही संघ पद्धती जी आहे, ज्याच्यामध्ये केंद्राने एक माणूस आपला ठेवलेला आहे की काम बरोबर चालतंय की नाही बघा, इकडे काही चुकीचं नाही चाललंय ना ते बघा. पण आता सध्या काय चाललंय, वरून सूचना जशा येतात तशा पद्धतीने राज्यातल्या विरोधी पक्षाला चेपण्याचं काम चाललंय. अरे खालच्या सभागृहात अजून आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला नाही. आम्ही फक्त म्हणतोय की लिहून द्या आम्हाला की का देत नाही म्हणून. आमचं म्हणणं असं नाहीये, तुमचा नियम आहे ना संख्याबळ, मग लिहून द्या संख्याबळ नाहीये म्हणून. लिहून का देत नाहीये? प्रथा परंपरा कुठल्या त्या तर लिहून द्या. हे तर आम्ही किती दिवस मागतोय. अरे तुम्हाला जो कोण ब्रीफिंग देतोय ना त्याला सांगा हे आम्हाला लिहून द्या. संख्याबळ नसेल तर संख्याबळ नाही लिहून द्या, प्रथा परंपरा असेल तर प्रथा परंपरा लिहून द्या, पण लिहून तर द्या. उद्या अधिवेशन संपतंय, विरोधी पक्ष नेता ठेवायला तुम्हाला काय भीती आहे एवढी? असं काय विरोधी पक्षाला एवढं घाबरायचंय? मग म्हणूनच म्हटलं हे वरच्या सभागृहात आहे, खालच्या सभागृहामध्ये द्या. आणि ते तुमचं म्हणणं असं असेल की प्रथा परंपरा नाहीये, तुमचं म्हणणं असं असेल की तुमच्याकडे नंबर नाहीये, आम्हाला लिहून द्या. ऐका मंत्री महोदय, उद्या त्यांच्या भावना व्यक्त दिलंय, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. नाव दिलंय, आमचं नाव दिलंय. तुम्ही बोला. म्हणून माझं मत आहे तुम्ही बोला. बोलायचं बसून नाही, आपण घटनेवर चर्चा करतोय. त्यांना जे बोलायचं असेल तर सन्माननीय सदस्य परब साहेब, तुम्ही चेअरकडे पाहून बोला. आणि ज्यांचं समाधान, म्हणजे ज्यांना उत्तर द्यायचं त्यांनी उत्तरात उत्तर द्यावं ना. बोलू द्या मंत्री महोदय, माझी विनंती आहे. ओ गिरीश भाऊ, शांततेने ऐका. त्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे मत मांडण्याचा. ऐका, तुम्हाला ऐकायचं. सभापती महोदय, मी ज्या वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करतोय, मला जे काय संविधानाने मला जे काय अधिकार दिलेत, माझ्या अधिकारामध्ये मला शिक्षणाचा अधिकार दिलाय. पण माझ्या शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन, त्याच्यावरती मला अभ्यंकर साहेब
बोलतील. आमच्याकडे जे काय अधिकार मला दिलेले आहेत, या अधिकारावरती सगळ्यात महत्वाचा अधिकार जो मला दिलेला आहे, मला कसं राहायचं, मला कसं बोलायचं, मला काय करायचं, मला कुठे स्थायिक व्हायचं, मी काय करणार, हे जोपर्यंत दुसऱ्याच्या अधिकारावरती मी अतिक्रमण करत नाही तोपर्यंत माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही. आता हे सगळं करत असताना ज्या